नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. जण आज 18 जानेवारी 2026 च्या नाले अद्रकीचे बाजारभाव जर कधी बघायला गेले तर कंटिन्युअसली तेजी चालू आहे. आणि आता जर कधी हा प्लॉट बघितला तर हा प्लॉट जो आहे तो आपण दिलेला आहे. हा पहिले दिला होता म्हणजे थोडीफार सडन याच्यामध्ये होती. सरसगटमध्ये हा जो सौदा झालेला होता 43 रुपये होता. आणि आजच्या आधी अद्रकीचे बाजारभाव जर कधी बघायला गेले तर 43 रुपयापासून 48 रुपये 49 रुपयापर्यंतही बाजारभाव होत आहे. भरपूरशा ठिकाणी 48 49 वरती काही सौदे झालेले नाही. 48 रुपये जास्तीत जास्त सौदा झालेला आहे. भरपूरशा ठिकाणी जर कधी अतिरिक्त सौदे झालेले असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपल्याला कळतं की सर्वदूर महाराष्ट्रामध्ये काय भाव चालू आहे. आपण मागच्या वेळेस जे भाव टाकले होते तर आपल्यापेक्षा सांगली सातारा या बेल्टमध्ये 2-3 रुपयाने भाव कमी राहायचे. पण या वर्षी असं होतं की पहिल्यांदाच सांगली साताऱ्याकडे आपल्याहीपेक्षा 1-2 रुपयांना भाव चढे राहत आहे. जर का तुम्ही बघायला गेलं तर प्रामुख्याने आता आज 18 जानेवारी म्हणजे 12 दिवस आता जानेवारी महिन्याचे बाकी आणि फेब्रुवारीमध्ये जे भाव राहतील हे चढे राहतील की कमी होतील याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती देणार आहोत. आपण मागं कंटिन्युअसली सांगतोय की ही तेजी कायमस्वरूपी, कारण की तेजी जर कधी थोड्या दिवसासाठी असते, शॉर्ट टर्म असते तर ही कृत्रिम असते. पण मार्केटमध्ये जो माल आहे तो भेटत नाही. भरपूरशा ठिकाणी आता प्लॉट शेतकऱ्यांनी होल्ड केलेले, ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट दिले होते त्यांनी आता दिलेले, पण नवीन प्लॉट शेतकरी आता देत नाही. त्याचं प्रमुख कारण असंच की तेजी आल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी आता प्लॉट होल्ड करायला सुरुवात केलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना थांबायचं ते एप्रिल मे किंवा मार्चपर्यंत बियाण्याच्या प्लॉटपर्यंत थांबणारच आहे. फेब्रुवारीमध्ये पण प्लॉट जे आहे ते कमी प्रमाणात मार्केटमध्ये येणार आहे. त्यामुळे ही जी मागणी राहणार, ही जो पुरवठा आहे त्याच्यापेक्षा मागणी जास्त असल्यामुळे हा जो भाव हा कंटिन्युअसली राहणार आहे. कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये जर कधी बघायला गेलं तर भरपूर शेतकरी प्लॉट होल्ड करतील, त्यामुळे भाव आणखी तेजीमध्ये राहणारच आहे. आता जर कधी बघायला गेलं तुम्ही तर हा जर कधी माल बघितला, आता हा मीडियम होता पण एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या मालालाही चांगले डिमांड येत आहे. हा जी जमीन होती कॉटन ब्लॅक सॉइल आहे. भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आमची जमीन जास्तीची काळीची तर आम्ही लावली पाहिजेत का. आता जर कधी जमीन बघितली तर एकदम काळपुटी जमीन आहे आणि एकदम पाण्याचा निचरा न होणारी जमीन आहे. साधारणतः इथं जर कधी बघायला गेलं तर 35-40 फुटापर्यंत प्युअर माती मुरुम असतो, त्यानंतर खडक लागतो. म्हणजे जास्तीत चोपणयुक्त जे क्षेत्र आहे ते आहे. अशा ठिकाणी प्लॉटचं कसं नियोजन केलं बद्दल याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. भरपूर शेतकऱ्यांना जर कधी प्लॉट करायचा असेल तर आतापासूनच तुम्ही शेणखत बाहेर टाकून त्याचा डेपो टाकून ते प्रॉपर कुजवलं पाहिजेत. तुम्हाला जर कधी कोंबडी खत भेटत असेल तर बेस्ट आहे. अशा क्षेत्राला कोंबडी खत टाकणं तुम्हाला गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या याच्यामध्ये जास्तीचा निचरा व्हावा. आणि नाहीतर मग तुम्हाला जर कधी ऊसाची मळी जर कधी भेटत असेल तर तेही बेस्ट आहे. भरपूर शेतकरी काय करतात की 10 टन एकरी ऊसाची मळी टाकली तरी बेस्ट आहे. आणि त्याच्यासोबतच 1-2-3 ट्रॉल्या शेणखताच्या वापरतात. आणि रासायनिक खताचे तुम्हाला जे डोसेस करायचे ते 3 ते 4 करावं लागणार आहे, कारण की या क्षेत्राला जास्तीचं तुम्हाला न्यूट्रिशन द्यायचं आहे. कारण की जास्तीचा पाणी जर कधी झाला तर मग तुम्हाला इथं जो प्लॉट आहे जास्तीचे पिवळ्या प्रमाणात येतात. आपण जर कधी बघितलं तर इथून कंटिन्युअसली आता यावर्षी 15 मे पासून पाणी चालू होता आणि थोड्याफार प्रमाणात इथं सडन तर होतीच, कारण की पाणी एक्सिस झाल्यामुळं जास्तीचं सडन इथं लागलेली होती. पण जर का तुम्ही बेड प्रॉपर नियोजन कधी केलं, भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांना आपण सांगतोय की एप्रिलचं नियोजन करा. अशी जमीन जर कधी तुमची असेल आणि पाण्याचं नियोजन जर कधी चांगलं असेल तुम्ही नक्कीच 20 एप्रिलचं नियोजन करायला पाहिजे. या प्लॉट जे जास्तीचं अतिरिक्त पाणी पडून तर तुमचा प्लॉट सेट होऊन जातो. त्यानंतर तुम्ही प्लॉटला लॉंग टर्म होल्ड करू शकता, जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल. आता राहिलं चुनखड जमिनीचंही तसंच आहे. भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांना आता जमिनी शिल्लक राहिलेली नाही, मग ते तर जमीन बदलू शकत नाही. पण तुम्हाला क्षेत्र जर कधी जास्तीचं अतिरिक्त चोपण असेल, पाणी निचरा होत नसेल तर बेड त्या ठिकाणी मोठे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था करायची, तिथे तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. फक्त अतिरिक्त उत्पन्न घेऊ शकत नाही. 15 टनापर्यंत उत्पन्न तुम्ही काढू शकता, 15 ते किंवा 16-17 टनापर्यंत. पण ते 20 टन उत्पन्न काढता म्हणजे 200 क्विंटल उत्पन्न काढतात ते या जमिनीमध्ये शक्य होत नाही. पण ज्यावेळेस भाव चांगले असतात त्यावेळेस तुम्हाला असे जर कधी उत्पन्न निघलं तरी त्याच्यात पैसे होतात. कारण की पुढचे 2 वर्ष जर कधी बघितलं तर असेच तेजीचे राहतील. साधारणतः हे भाव खेळतेच राहणार, कारण की मागील 2 वर्षापूर्वी अशीच तेजी आली. एकदम मागच्या वर्षी 11,000 बियाणं घेऊन लोकांनी 2,000 विकले. भरपूरशा ठिकाणी लागवड तेवढ्या प्रमाणात वाढणार नाही, कारण की हा अनिश्चिततेचा खेळ असतो. कारण की एकदम लागवड वाढली तर काही शेतकरी नवीन असतात त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे ही जी जेमतेम लागवड अशी राहील आणि भरपूरशा ठिकाणी लागवड करूनही मोठ्या प्रमाणात सडण चालू होते. ज्या ठिकाणी वारंवार अद्रकी लागताय तर त्या क्षेत्रातलं पाणी दुसऱ्या क्षेत्रात गेल्यानंतर तिथेही मोठ्या प्रमाणात सड येते. त्यामुळे हे जे भाव हे असे टिकूनच राहतील. आणि यावर्षीचे जर कंडिशन आपण बघितली तर 3,000पासून जेमतेम मार्केट चालू झालं होतं. फक्त एकदा 2700-2800 पर्यंत जाऊन आलं. तिथून पुढं कंटिन्युअसली 100-200 रुपयाची तेजी दररोजच दिसून येत आहे. मार्केट 3,000च्या खाली कधीच आलं नाही. आणि आता एक 8 दिवसापूर्वी अतिरिक्त तेजी मार्केटमध्ये पाहायला बसलं. 33 रुपयापासून डायरेक्ट 43, 44, 45, 46, 47 पर्यंत सौदे इथं व्हायला लागले.
त्याचं प्रमुख कारण असंच आहे की भरपूरशा ठिकाणी प्लॉट आता होल्ड केलेले जे प्लॉट आहे हे आता आणखीच अतिरिक्त होल्ड करतील, कारण की ज्या शेतकऱ्यांना आर्थिक गरजा नाही असे शेतकरीच आता प्लॉट जास्त दिवसात ठेवतात. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक गरजा होता त्यांनी अर्धा एकर 20 गुंठे असे प्लॉट दिलेले होते. ज्या शेतकऱ्यांना 2 एकर होते त्यांनी एकरवर दिला. पण ज्या शेतकऱ्यांना होल्डची कॅपॅसिटी ते आता मार्चपर्यंत तरी प्लॉट देत नाही. आणि मार्चमध्ये काय होतं, बेण्याला कमीत कमी 30-35% बेण्याला आणि मार्केटमध्ये 30-35% म्हणजे 60% माल लागतो. त्यावेळेस अतिरिक्त उठाव प्लॉटमध्ये दरवर्षी आपल्याला बघायला मिळतो. बँगलोरचाही माल कमी झालेला आहे आणि अतिरिक्त आपण जे म्हणतो की अतिरिक्त माल जे भारतभरातून दुसरीकडनं येतो, कर्नाटक असेल किंवा आसाम असेल, तर तिथलचाही माल खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. त्यामुळे ही जी तेजी ही पाहायला मिळेल. भरपूर शेतकरी असं विचारत होते की रमजान महिन्यामध्ये भाव पडेल का. मागच्या 2 वर्षापासून जर का तुम्ही रमजानचा अंदाज काढला तर रमजानमध्ये कधीच रेट तुटलेला नाही. रमजानमध्ये या प्रमाणात मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडी तसेच तेजी राहणार आहे, कारण की मागच्या वर्षी एवढी मंदी असताना रमजानमध्ये कुठेही भाव पडले नव्हते. भरपूर शेतकरी म्हणतात की रमजानमध्ये भाव पडतील का. रमजानमध्ये भाव यावर्षी तरी पडणार नाही, कारण की सप्लाय त्या मोठ्या प्रमाणात राहणार नाही. त्यामुळे भाव जे आहे तसेच टिकून राहतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर कधी नवीन डिटेल हवे असेल अद्रकीबद्दल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.